तर बाबा देखील कलाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात की कलाची शपथ घेऊन सांगतो, तू म्हणशील तसंच तुझ्या मनाप्रमाणे होईल. आता बाबांचा देखील नाविलाज झालेला असतो आणि त्यांना असा निर्णय घ्यावा लागलेला असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे संगीताने नाटकं करून सर्वांची सहमती प्राप्त केलेली असते. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. संगीता म्हणत असते की माझ्या नैनीचं लग्न होणार ते फक्त अद्वैत चांदेकर सोबतच होणार आणि गरज जर लागली तर मी सुकन्याची मदतही घ्यायला तयार आहे. तेव्हा बाबा मात्र म्हणत असतात की मी कुणाच्या उपकाराखाली माझ्या पोरीचं लग्न नाही करू शकत. तेव्हा कला देखील म्हणत असते की आई अगं, बाबा जे बोलताय ते 100% खरंय आणि ही गोष्ट मला देखील पटत नाहीये आणि त्यामुळे हे लग्न मला मान्य नाहीये. कला आता संगीताला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की नैनाशी जर लग्न करायला कोणी तयार असेल तर हरकत आहे, परंतु त्या व्यक्तीने नैनाची परिस्थिती सर्व गोष्टी देखील स्वीकारल्या पाहिजे आणि कुठलंही नवं नातं जोडताना आडपडदा कशाला ठेवायचा आणि आपण काय आहोत त्याची जर त्यांना कल्पना दिली तर पुढे सर्व काही सोपं जाईल ना. आणि चांदेकर श्रीमंत आहेत म्हणून आपण त्यांच्याशी का संबंध जोडायचा. आई कला संगीताला म्हणत असते की फक्त एका कारणासाठी कशाला संबंध जोडायचा त्यांच्याशी. संबंध जोडण्यासाठी मन, मत आणि स्वभाव जुळणं गरजेचं आहे. श्रीमंती काय आयुष्यभर नाही पुरत. आई संगीता मात्र म्हणत असते की ते सगळं राहू दे बाजूला, आपल्याला जर श्रीमंत खानदान मिळतंय तर बिघडलं कुठं. तेव्हा कला म्हणते की श्रीमंती काय आयुष्यभर नाही टिकत आणि पण संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. संगीता मात्र म्हणत असते की जाऊ द्या बाबा, तुम्ही असं काहीतरी बोलता आणि मग मला गोळात घालता. आता कला यावरती म्हणत असते की आई तुलाच खरा शॉक आहे श्रीमंतीचा म्हणून तू नैनाचं लग्न लावून देतेय का. आता इकडे अद्वैत बसलेला असतो आणि आई त्याला त्याच्या पार्टनर बद्दल सांगत असतात. त्या म्हणत असतात की तुला भेटणारा पार्टनर हा तुझी इज्जत करणारा असावा, तुझ्या कर्तृत्वाची किंमत त्याला समजली पाहिजे. अद्वैतला ती समजावून सांगत असते की नक्की तुला बायको कशी हवी. तेव्हा अद्वैत मात्र आता नैनाचं कौतुक करायला सुरुवात करतो. तो नैनाबद्दल खूप काही सांगू लागतो. तो म्हणत असतो की मला नैनामध्ये आई तूच दिसते. म्हणजे बघ ना ती किती समजूतदार आहे. त्या दिवशी तुला इतकी घाई झालेली होती तरी देखील तिने तिचं महत्वाचं काम टाळून देखील तुला वेळ दिला. म्हणजे किती काळजी करते ना ती. आता बघ ना, काही मुली असतात त्यांना जर म्हणालं की ड्रॉप करायला येऊ का घरी तर त्या लगेच हो बोलतील, परंतु त्यावरती नैनाचं म्हणणं होतं की मी जवळ जाण्यासाठी अजिबात कारचा उपयोग करत नाही. म्हणजे बघ ना किती विचार करते ना ती. मग तो अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आईला सांगू लागतो आणि नैनाचं मात्र फार तो कौतुक करत असतो. आईंना देखील फार आनंद होतो आणि मग शेवटी ते एकमेकांना मिठी मारतात आणि मायलेक एकमेकांच्या खुशीमध्ये खूपच आनंदी असतात. आता इकडे दुसरीकडे संगीताला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की मी माझ्या मुलीच्या भल्याचा विचार करते आणि तुम्ही मला म्हणताय का तू स्वार्थी आहेस म्हणून. तेव्हा मात्र बाबा म्हणत असतात की हे बघ संगीता, पैशा मागे येडं होणारे आम्ही नाही, उगाच तिच्या नावाखाली तू तुझा स्वार्थ साधू नकोस. असं म्हटल्यानंतर संगीताचा चेहरा काळा निळा होतो. आता संगीताला मात्र सहनच होत नाही. संगीता म्हणते की ठीक आहे मी स्वार्थी आहे ना. संगीता आता किचन मध्ये जाते, रॉकेलचा डब्बा घेऊन येते आणि चक्क अंगावरती ओतून घेते आणि आता स्वतःला पेटून घेण्याचा ती प्रयत्न करत असते. मात्र हे सर्वजण घरातले तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. संगीता म्हणत असते की मी तुम्हाला स्वार्थी वाटते ना, पण मी जे काही करते ना ते माझ्या लेकीच्या सुखासाठी करते. कला देखील म्हणत असते की आई अगं नको ना तू असं करू, अगं तू कसला वेडेपणा करते आई, सोड ना. त्यावरती संगीता म्हणत असते की हात लावू नका. हे सर्व एक ऍक्टिंगच करत असते, मात्र घरच्यांना ते खरं वाटत असतं. आता इकडे दुसरीकडे रोहिणी मात्र कलाचा शोध घेत आलेली असते. ती विचारत असते की खरेंची मिसळ कुठे येते. तेव्हा तो व्यक्ती जरा विचार करू लागतो आणि मग ती म्हणते की ती मुलगी नाही का, तिचं पूजेचं दुकान आहे. तेव्हा तो व्यक्ती लगेच चटकन ओळखतो. तो म्हणतो कलाताईचं दुकान, हे काय इथे जवळच जा. आणि मग आता रोहिणी तिकडे जायला निघालेली असते. इकडे मात्र संगीता म्हणत असते की नाही मला जगायचंच नाहीये. तसं संगीताने आता संपूर्ण रॉकेल ओतूनच घेतलेलं असतं. कला तिला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, परंतु संगीता कलाला लोटूनच देते. कला आता खाली पडलेली असते आणि संगीताने काडीपेटीने काडी ही पेटवलेली असते. काडीला आता आग देखील लागलेली असते आणि आता सर्वांना खूपच भीती वाटत असते, कारण की काहीही होऊ शकतं. थोडीशी आग देखील संगीताला पूर्णपणे पेटवू शकत असते. तेवढ्यात रोहिणी ही आता कलाच्या घरी पोहोचलेली असते आणि खिडकीमधून हा सगळा प्रकार ती बघत असते. आता संगीता मात्र कहरच करते आणि मग कला संगीताचे दोन्ही हात पकडते. संगीताच्या डोळ्यात डोळे घालत तिच्यावरती ओरडत म्हणते की आई मला मान्य आहे, तू म्हणशील तसंच होईल. आणि मग संगीता म्हणते की तू करशील ना नैनाचं लग्न मी सांगितल्याप्रमाणे. आता कलाला नाविलाज होतो. कला देखील म्हणते की हो ठीक आहे चालेल. आणि मग आता ती संगीताला समजावू लागते.
राहते आणि हे सगळं नाटक रोहिणीने बघितलेले असतात. ती चोरून हे सर्व काही बघत असते. संगीताला आता मनातल्या मनात आनंद होत असतो, परंतु तिचा काही विश्वास नसतो. म्हणून ती आता कलाकडून वचन मागते की तू हे सगळं काही बोलतेय ना, त्याचं मला वचन दे की तू असंच वागशील म्हणून. आणि मग कला म्हणते की ठीक आहे, मी वचन देते की तू म्हणशील तसंच सर्व काही होईल. आता मात्र संगीताला फार आनंद झालेला असतो. आता संगीता पुढली खेळी खेळते. ती कलाला म्हणत असते की तुझं ठीक आहे ग, पण तुझ्या बाबांचं काय, बघ बघ कसे चिडलेत माझ्यावरती. आता संगीता म्हणत असते की तू बोलशील ना तर ऐकतील बाबा तुझं सर्व काही, तू बोल ना त्याच्याशी. तेव्हा कला म्हणत असते की मी नंतर बोलते, परंतु संगीता हट्ट करते, नाटकं करते आणि म्हणते की तू आताच बोल आणि आता सर्व काही क्लिअर कर. संगीता रडण्याचं फारच नाटक करत असते. कला खूपच भावुक झालेली असते आणि आता कलाला संगीताचे हेही ऐकावं लागतं. आता दुसरीकडे अद्वैत हा आबांकडे आलेला असतो. तो आबांवरती थोडासा चिडल्याचं नाटक करत असतो. आबा म्हणत असतात की काय रे, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की आबा मला सगळं माहिती आहे बरं का, तुम्ही गोळ्या घेतल्यात का, मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पळवाटा. आणि मग अद्वैत म्हणतो की आताच्या आता गोळ्या घ्या. आबा म्हणत असतात की घेईन ना रे. आणि मग अद्वैत त्यांच्या हातामध्ये गोळ्या देतो आणि घ्यायला लावतो. त्यांनी गोळ्या घेतल्याची ऍक्टिंग देखील केलेली असते, परंतु अद्वैतला कळालेलं असतं की गोळ्या तर हातातच आहे. आणि मग अद्वैत पुन्हा आबांना म्हणतो की गोळ्या हातातच आहे बरं का, मला दिसल्या. आणि मग आता आबा गोळ्या घेतात आणि आता अद्वैत आबांना म्हणत असतो की मला सर्व काही कळतं की तुमच्या मनात काय चाललंय ते. आबा देखील म्हणत असतात की तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते देखील मला सगळं काही समजतं, की बोलून टाक बिंदास. आणि मग आता अद्वैत खाली बसतो आणि आबांशी बोलू लागतो. आता अद्वैत बाबांना एक प्रश्न विचार, बाबा तुम्ही आजीला बघायला गेला होता का. तेव्हा आबा म्हणतात की तो दिवस कसा विसरेल मी, तो माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण आहे. तो दिवस मला आज पण तसाच्या तसा आठवतो. तेव्हा अद्वैत आता म्हणतो की मला सांगा ना, तुम्ही आजीला भेटला होतात का लग्नाआधी. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की अरे आमच्या वेळेला नव्हतं तुमच्यासारखं, आमच्या वेळेला नव्हतं भेटता येत सर्व काही, पण तरी पण आम्ही गुपचूप लग्नाआधी एकदा भेटलो होतो. तिला अंबाबाईच्या देवळामध्ये बोलवलं होतं मी आणि ती आली देखील होती. फार घाबरलेली होती, परंतु मला त्या एका भेटीतून आयुष्यभराची शिदोरी मिळाली. तिला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी समजल्या. कारण की जीवनभर आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढायचंय, त्या व्यक्तीला न भेटता कसं चालेल. तिच्या एका भेटीतूनच मला तिला आयुष्यात काय काय तिच्या अपेक्षा आहेत त्या सर्व काही अपेक्षा मला त्या एका भेटीतून कळाल्या. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे मला एक गोष्ट सांगा, समोरचा आपला लाईफ पार्टनर आहे हे आपल्याला कसं समजतं. तेव्हा आबा म्हणत असतात की भेटणं म्हणजे फक्त भेटणं नसतं, त्या भेटीमध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा दिसतो तो चेहरा, परंतु या गोष्टी काही कामाच्या नसतात, तो क्षणिकच आहे. सर्वात महत्वाचं हे आहे की आपण त्या व्यक्तीच्या मनातलं ओळखू शकतो का, त्या व्यक्तीला समजतंय का आपल्या मनातलं, की आपल्या मनात नेमकं काय चाललंय. आपल्या भावना एकमेकांना समजल्या पाहिजे. भावना नाही समजल्या तर त्या नात्याचा उपयोग देखील नाही, मग दिसायला कोणीही कितीही सुंदर असू दे. हे बघा अद्वैत, स्वभाव आणि सोबतीनं उभं राहण्याची जर जिगर असेल ना तर संसार बघ किती सुखाचा होतो. येतंय ना ध्यानात. तेव्हा आता अद्वैत मात्र गालातल्या गालात हसत असतो आणि आता अद्वैतला देखील सर्व काही टिप्स आबांकडून मिळालेले असतात आणि आबांचा देखील अनुभव हा तगडा असतो बरं का. आता इकडे दुसरीकडे संगीताची रडण्याची नाटकं सुरूच असतात. संगीता म्हणत असते की कला काही कर, पण तू आता बाबांशी बोलून घे. आता बाबा स्वतःहून बोलून पडतात की माझ्या बोलण्याने काय होणार आहे का संगीता, तुला समजत नाहीये का पुढे परिस्थिती काय होणार आहे ती. तेव्हा मात्र संगीता पुन्हा रडण्याचं नाटक करत म्हणत असते मी लगीन नैनाचं करील ते फक्त अद्वैत चांदेकरशीच करील, मला काय बी माहित आहे. आता संगीता म्हणत असते की तुम्ही मला वचन द्या, तुम्ही आता माझं मन राखण्यासाठी बोलताय परंतु माझा काही विश्वास वगैरे नाही, तुम्ही मला वचन द्या या गोष्टीचं, तुम्हाला कलाची शपथ देखील आहे. आणि आता असं म्हटल्यानंतर बाबांना देखील फारच टेन्शन येतं. आता इकडे रोहिणीने हे सगळं काही ऐकलेलं असतं. रोहिणी स्वतःशीच म्हणत असते की अगदी असंच स्थळ हवं होतं माझ्या अद्वैतसाठी आणि ती खूपच खुश होत असते, कारण की एकदम स्वार्थी आणि नीट अशा प्रकारचा संगीताचा स्वभाव रोहिणीच्या लक्षात आलेला असतो आणि तिला अद्वैतचं वाईटच करायचं असतं, त्यामुळे ती असं स्वतःशीच म्हणत असते. तर बाबा देखील कलाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात की कलाची शपथ घेऊन सांगतो तू म्हणशील तसंच तुझ्या मनाप्रमाणे होईल. आता बाबांचा देखील नाविलाज झालेला असतो आणि त्यांना असा निर्णय घ्यावा लागलेला असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे संगीताने नाटकं करून सर्वांची सहमती प्राप्त केलेली असते. तर मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण एक जबरदस्त कॉम्पिटिशन ठेवतोय, अद्वैत वर्सेस कला. बघूया कोणाचे किती फॅन आहेत ते. तुम्ही जर अद्वैतचे फॅन असाल तर त्याच्याविषयी काय जे तुम्हाला वाटतं ते कमेंटद्वारे लिहा आणि तसंच कलाचं देखील. बघूयात नेमकं कोण जिंकतं ते. आणि सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओचे 1000 लाईक्स हे कोणत्याही अवस्थेत पूर्णच झाले पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही हे नक्की कराल आणि हे माझ्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरणादायी असेल. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, सबस्क्राईबचं बटन देखील दाबा आणि ते लाईकचं बटन देखील दाबा. तर मित्रांनो, अशा प्रकारे
प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वजण जेवण करत बसलेले असतात. आबा म्हणतात, प्रदीप अरे तू 4 दिवसानंतर येणार होता ना? तेव्हा प्रदीप म्हणतो की हो. तेव्हा अद्वैत आता म्हणत असतो की नैनाची आई आली होती, तुम्ही असायला पाहिजे होतं घरी. तेव्हा प्रदीप म्हणत असतो की माझ्यासाठी खूप महत्वाचं एक्झिबिशन होतं, माझी कमिटमेंट होती. तेव्हा अद्वैत म्हणत, तुमच्या कमिटमेंटमुळे तुम्ही माझ्या लग्नाला देखील येणार नाही. आणि असं बोलून तो दुखी होतच तिथून निघतो आणि जेवण करतानाच भरल्या ताटावरून तो निघून रूम मध्ये निघून गेलेला असतो. अद्वैतने आता नैनाला फोन लावलेला असतो. आता नैना देखील अद्वैत सोबत बोलत असते. अद्वैत म्हणत असतो की तुला भेटायचंय, तू मला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये भेटशील? तेव्हा नैना म्हणते की हो चालेल ना. आता नैना फोन ठेवून झाल्यानंतर कलाकडे जाते आणि कलाला म्हणते, ताई तू माझे काम करशील? तेव्हा कला लगेचच हो बनते. तेव्हा ती तिला महालक्ष्मीच्या मंदिरात पाठवत असते. खरं तर आता नैनाला अद्वैत सोबत नाही तर राहुल सोबत लग्न करायचं असतं. त्यासाठीच ती आता कलाला पुढे करत असते. तर मित्रांनो, आता पुढे काय होणार आहे ना ते बघायला फारच मजा येणार आहे. सोबतच आम्ही या मालिकेमधील पुढील काही ट्विस्ट एपिसोड अपलोड केलेले आहेत. तर मित्रांनो, चॅनल वरती जाऊन पुढील जबरदस्त ट्विस्ट अशा प्रकारचं टायटल असलेले जे व्हिडिओज आहेत ते नक्की बघा. त्याच्यामध्ये पुढे काय होणार आहे हे आम्ही सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.